डोंबिवली स्टेशन परिसरातील सर्व अनधिकृत भाजीवाल्यांचे धंदे जोरदार सुरू आहेत. मात्र चिमणी मार्केटमधील 200 भाजीवाल्यांवरच कारवाई का? नेमकं महानगरपालिका हे चिमणी मार्केट कुणाच्या फायद्यासाठी खाली करत आहे, असा संतप्त सवाल आता भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांकडून केला जात आहे. तब्बल 70 ते 80 वर्ष जुनं असलेलं हे डोंबिवलीतील मार्केट, ज्याचा ट्रॅफिकसाठी कोणताही अडचण होत नाही. खरं बघितलं फडके रोड असेल, रामनगर पोलीस स्टेशन असेल, नेहरू नगरच्या रस्ते असतील, सगळीकडे भाजीवाले अक्षरशः रस्त्यावर बसले आहेत. वाहतुकीसाठी तिथे प्रचंड अडथळा निर्माण होतो. मात्र तरी सुद्धा त्यांना न हलवता चिमणी मार्केट हे भाजीवाल्यांसाठी अत्यंत सुरक्षित मार्केट आहे. तिथे कुठल्याही प्रकारचा वाहतुकीला अडथळा होत नाही. तरी सुद्धा नेमकं कुणाच्या फायद्यासाठी महानगरपालिकेकडून या गरीब बिचाऱ्या भाजीवाल्यांवर कारवाई करण्यात येत आहे, हा संतप्त सवाल आता नागरिकांकडून सुद्धा उपस्थित केला जात आहे. कारण फक्त 250 भाजीवाल्यांना टार्गेट कडून नगरपालिका ही जागा कुणाला हस्तांतरित करण्यात आहेत, हा मोठा प्रश्न आता नागरिकांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे आम्ही डोंबिवलीतील सर्व रस्त्यांवर चक्कर मारले, सगळीकडे जाऊन सर्वे केला असता सगळीकडे अनधिकृत व्यावसायिक भाजीवाल्यांचं, इतरही व्यावसायिक वाहतुकीला अडचण होत असताना सुद्धा रस्त्यावर उभे आहेत. मात्र त्यांच्याकडे महानगरपालिका सरळ सरळ दुर्लक्ष करताना दिसत आहेत. मग तर चिमणी मार्केटच का त्यांचं टार्गेट ठरलं आहे, या मात्र अत्यंत गांभीर्याचा विषय आहे. त्याच्याकडे गांभीर्याने बघितलंच पाहिजे. त्यामुळे चिमणी मार्केटवर कारवाई करून कल्याण डोंबिवली महानगरपालिका नेमके काय सिद्ध करणार आहेत आणि कुणाच्या फायद्यासाठी हे मार्केट खाली करत आहे, त्याचा तपास करणं अत्यंत गरजेचं आहे. तब्बल 250 कुटुंब आज गेली 5 ते 6 दिवसांपासून अक्षरशः अन्नाविना आहेत. अनेक कुटुंबांना दररोज कमवलं तरच दररोज खायची अशी परिस्थिती असताना सुद्धा उपोषणाला 5 दिवस झाले, तरी प्रशासन मात्र त्यांच्याकडे अजूनही कानाडोळा करत आहे आणि बुधवारी आयुक्तांनी भेटण्याची वेळ दिली आहे. मात्र तोपर्यंत या कुटुंबातील काही जण दगावतील की काय, किंवा त्यांच्यावर काय परिस्थिती निर्माण होईल याचं प्रशासनाला कोणतंही पडलेलं नाही. जर याच भाजीवाल्यांना थांबवायचं असेल तर संपूर्ण डोंबिवली परिसरातील भाजीवाले मोकाट का, असा संतप्त प्रश्न आता या भाजीवाल्यांकडून उपस्थित केला जात आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधानांकडून जे भाजीवाले असतील किंवा फेरीवाल्यांसाठी जे 20,000पर्यंत लोन दिलं जातं, या संपूर्ण भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांना त्यांची इच्छा नसताना सुद्धा जबरदस्तीने महानगरपालिका अधिकाऱ्यांनी कारवाई करून त्यांना हे लोन घेण्यास प्राप्त पाडलं आहे. मात्र हेच लोन आता ते भरणार कसा, असा मोठा प्रश्न आता या भाजीवाल्यांकडून विचारला जात आहे. त्यामुळे नेमकं चिमणी मार्केट कुणाच्या फायद्यासाठी खाली करून घेतलं जात आहे, या संदर्भात आम्ही भाजीवाल्यांच्या प्रतिक्रिया, जे उपोषणाला बसले त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या असताना काय प्रतिक्रिया समोर आल्या आहेत बघूया आपण. मला काय आयुक्तांनी वगैरे काय भेटायला बोलवलंय का काय? हो, आयुक्तांनी आज आमचा उपोषणचा 5वा दिवस आहे, रविवार 5वा दिवस आहे आणि बुधवारी त्यांनी आम्हाला बोलवलं आहे. म्हणजे आज 5वा आणि परत पुढे 3 दिवस, 8 दिवसानंतर ते आम्हाला बोलवत आहे. तरी आम्ही संयम पाळतोय. 8 दिवसानंतर आम्हाला त्यांनी बोलवलं तरी 8 दिवस त्यांची वाट बघतो आम्ही, आणि 8 दिवसानंतर आमचा संयम तुटेल आणि मग आम्ही सर्वजण आपल्या गुरुवारी किंवा शुक्रवारी सर्वच जण आम्ही महापालिकेच्या दारात जाऊन बसू. तो बुधवारपर्यंत तोपर्यंत आता तुमचे कर्जाचे हप्ते थकताय, तिकडूनही तुम्हाला ब्लॅकलिस्टला टाकतील, कर्ज भरत नाही, पुढच्या वेळेला बँका कर्ज देणार नाही. पुढच्या वेळी आता सर्व त्यांना कळत नाही काय. आम्ही सांगितलं त्यांना वारंवार की तुम्ही आम्हाला कर्ज दिलं आहे, ते कर्ज कसं फेडणार, ते त्याच्यावर काही विचारच करत नाही. आमच्यावर ते बँकेचा आम्हाला ब्लॅकलिस्टमध्ये टाकेल, ते त्याचा काही विचार करत नाही. ते म्हणजे आमचे रेकॉर्ड खराब होतील पीएम स्वनिधीमधले. त्यांच्यावर खरं तर म्हणजे कारवाई त्यांच्यावर व्हायला पाहिजे. 2 रुपये वाटे लावायचे त्या दिवशी आम्ही खूप लहान होते, काका आम्हाला बघितलं आहे. 2 रुपये वाटे आम्ही लावायचे, 3 रुपयाला 2 वाटे द्यायचे. आता यामध्ये 10 रुपये वाटे, 15ला 2 वाटे आता आम्ही देत आहे भाजीचे वाटे. तोपर्यंत आम्ही हा धंदा करताय, तेवढा 50-60 वर्षापासून आम्ही धंदा करताय. आता कुठे जावं. मला 2 मुली आहे, नवरा नाही आहे, 2008ला वारले ते. तरी पण धुणं भांडे करून तरी पण मी भाजी पण विकते.
घरात पुरत नाही आहे आणि घरचा भाडा द्यायला लागतो. सगळे जिम्मेदार माझी एकटीवरती आहे. आम्ही काय करावं सर, एवढं सांगा मला. काहीतरी मार्ग काढा, लवकर मार्ग काढा आमचे. बारीकच आहे 5 वर्षाचा. आमचा अख्खं या गल्लीच्या जीवावर आहे. मी आज कम से कम 3री चौथीला असल्यापासून या गल्लीत धंदा करते. पहिले वाटे लावायचो, आता काटा भाजी लावतो. आणि नाना काका जेव्हा बोललं ना का बाबा मुन्सिपाल्टी आली काटा नेला, काकाकडे यायचं, जवळ लढायचं, मग ते काटा देणार. एकाची तुमची कारवाई आहे, रोज 30ची पावती, 50ची पावती, महिन्याला हप्ता द्या. काय देत नाही आम्ही तुम्हाला, काय कमी करतो? मग काय या माणसांना एवढं त्रास आहे? आज 5 दिवस झाले जेवत नाही लोक. आमच्यासाठीच करतात ना. अशी कशी महानगरपालिका, त्यांना आमची जरा पण दया नाही. पण मग तुमच्याच गल्लीवर काय, इथं तर सगळ्या गल्ल्या चालू आहे मोकाट. या दोनच गल्ल्या बंद आहे. मग या 2 गल्ल्यांचं काय अडचण आहे ते सांगायला पाहिजे ना आम्हाला. या 2 गल्ल्यामध्ये एवढं वर्ष काढले आम्ही. लहान एवढे बारके होते तेव्हापासून धंदा करतो आई बरोबर येऊन. आता म्हातारी झाली मी, तरी आम्हाला अजून 2 पाण्याची जागा नाही. मग 5 दिवस ते आमच्यासाठी उपाशी आहेत. आणि तुम्ही उत्तरच देत नाही. कसं टॅक्स भरणार? घरचं लाईट बिल कुठं भरणार? तुम्ही लोनवर पाठवता. लोन घेतलं तर आम्ही टॅक्स पावती भरलेली आहे, पण ती टॅक्स पावती कशी भरायची? पहिले बोलले लोन घ्या म्हणून 20,000 रुपये लोन दिले. आता ते फेडणार कसं आम्ही? आम्हाला पण आहे ना काहीतरी. एवढं आता माझी आई पहिले धंदा करायची, आता मी करते. आता मुलीला बसून आली, काय करणार? कुठनं आणणार पैसे? मला एकही मुलगा बघत नाही. मी इथे केळी विकते, त्यातून 100-200 मिळतात. आणि म्युन्सिपाल्टीनी म्युन्सिपाल्टी जर आली तर आमचं सगळं केळी वगैरे नेतात. तेव्हा आम्ही ह्या दोन दादांना हाक मारतो, तेव्हा हे दादा जरा फोन वगैरे करून आम्हाला मदत करतात. ह्याच्यावरच माझा सगळा गुजारा आहे दादा. आज 5 दिवस झाले आमची दोन्ही माणसं बसलेली आहे, पण म्युन्सिपाल्टीमधून काही येत नाही आहे दादा. म्युन्सिपाल्टीमधून जे यायला पाहिजे की बाबा आम्ही काहीतरी करणार आहे, असं काही अजून आलेलं नाही आहे. काय करायचं दादा? आम्ही बोला, तुम्ही सांगा आम्हाला. जाणार तरी कुठं जाणार? वर्ष बोलतात. आमची आई म्हणतात की 50, 60, 70 वर्ष झाले बेटा इथं आपल्याला. मग आता कुठं जायचं? आम्ही कुठं जायचं दादा? ते किती जण व्यापारी आणि किती वर्षापासून तुम्ही इथे व्यवसाय करता? आणि आता जवळजवळ मलाच झाले 40-45 वर्ष मला झाले. भाजी विक्रीचाच व्यवसाय करतो मी पहिल्यापासून. आणि आमचे जवळजवळ फेरीवाले 350 आहेत. हां. नेहरू रोड, फडके, आपला नेहरू रोड, मोठी गल्ली आणि चिमणी गल्ली. तुमचे एवढे पिढ्या व्यवसाय करतात, मग आता बंद करून तुम्ही काय करणार? सरकार काय तुमची व्यवस्था करणार आहे? बघू आता. आमचे 2 दिवस आम्ही वाट बघणार आहेत त्यांची. आणि 2 दिवस झाल्यानंतर आमचा तर असा विचार चालला आहे की आता आम्हाला पोटाला खायला नाही. आम्ही सरळ त्यांच्या दारात जाऊन बसावं आणि तिथे त्यांच्या पुढे बसून आम्ही धरणे आंदोलन किंवा नगरपालिकेत तुम्ही जाणार थोडक्यामध्ये? हो, जाणार. अच्छा. बरं, मध्ये पंतप्रधान योजना आली होती, त्यामध्ये अनेक व्यापाऱ्यांना लोन दिले. तुम्ही ती लोन घेतली का? हो, घेतली. आम्ही PM स्वनिधीमधून लोन घेतलं आहे. आणि ज्यांनी लोन नाही घेतले, ज्यांना गरज नव्हती, त्यांना बळजबरी लोन दिले त्या लोकांनी. जर लोन घेतला नाही तर तुमच्यावर कारवाई होणार, इथे बसू देणार नाही तुम्हाला. काटे उचलून घेऊन जायचे. मग नाईलाजाने लोकांनी काढलेत लोन. आणि लोन काढल्यानंतर आता आमच्यावर कारवाई करतायत. म्हणजे गरज नसतानाही तुम्हाला जबरदस्ती लोन घ्यायला लावलं, त्यांचं टार्गेट पूर्ण दाखवण्यासाठी? टार्गेट पूर्ण करण्यासाठी. आम्ही बोललो ठीक आहे बाबा, तुमचं टार्गेट पूर्ण करा. आम्ही लोन घेतलेत आणि आता लोन फेडण्यासाठी आम्ही चालूच होतं, पण आता धंदे बंद करून करायला लावलेत. त्याच्यामुळे आमचं लोनचं पण भरता येणार नाही आम्हाला. आता तुम्ही कर्ज कसं भरणार? ते लोन घेतलं? विचार करत दादा, आम्ही कंगवा विकतो. आम्ही आमच्या कोपऱ्यात आमची जागा आहे. हा एवढं वर्ष, पण मला धरून माझी 2री पिढी आहे. आता माझा पोरगा धरून पण 3री. पण आमचं म्हणणं आहे की काहीच नव्हतं तेव्हापासून. माझी आई म्हणते इथं काहीच नव्हतं बाळा, तेव्हा आम्ही आमच्या आईसोबत यायचो इथं धंद्याला. मग आम्ही आता कुठं जाणार? आता हे लोन जे घेतले ते कसं फेडायचं दादा? आम्ही तर जेव्हा आम्ही धंदा करू तेव्हाच खाऊ. आमचं काही बिझनेस नाही, आमचा नवरा कामाला नाही, कोणच नाही. आम्ही हात मजुरी करून खाणारे माणसं. धंदा करतो कधी सीझन वाईज धंदा करतो. सीझन नसलं तर पनीर वगैरे विकतो आम्ही. सर्जन आहे जे भाजी मार्केट आहे, तुम्ही का बंद ठेवलंय आणि कधीपासून तुम्ही उपोषणाला बसलेत? शिवगर्जना भाजी विक्रेता संघटना आहे. शिवगर्जना ही भाजी विक्रेता संघटना
ही रजिस्टर संघटना आहे आणि दुसरी गोष्ट आम्ही 13 तारीखपासून 13/12/2023 उपोषणाला बसलेलो आहे. उपोषणाला बसण्याचं कारण असं आहे की नगरपालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिका आमच्यावर अमानुष कारवाई करते. JCB आणून आमच्या भाज्या तुडवल्या जातात. त्याच्यामुळे आम्ही उपोषणाला बसवलं आहे. पण इथं तर डोंबिवलीमधलं भाजी मार्केट सगळीकडचं चालू आहे, मग तुमचंच बंद का? आमचं पण म्हणजे काय त्यांना आता हेच कळत नाही आम्हाला की आमच्यावरच का कारवाई करतात. इतर ठिकाणी खरंच भाव सगळीकडे मार्केट भरलेलंच आहे, हां. त्यांच्यावर कारवाई करतच नाही आणि मग आमच्यावरच का कारवाई चालली तसं असेल? पाहिलं तर चिमणी गल्ली म्हटलं तर वाहतूक असेल, इकडं बस असेल, ॲम्ब्युलन्स असेल, या कुठल्याही सेवेंना तशी ते अडचण होत नाही. मग तुमच्या लोकांनाच का त्यांनी टार्गेट केलं आहे? आता त्याचंच चिमणेगलीला अडचण खरंच नाही आहे आणि आमच्यावर टार्गेट केलं म्हणजे आम्हाला असं काहीतरी असं वाटतंय की कोणाचा तरी मोठा हात आहे आणि ती चिमणी गल्ली त्यांना खाली करून पाहिजे हां. असं आम्हाला संशय येतो आहे. कारण आम्ही आता फडके रोडला गेलो, तिकडे रामनगर तिथं स्टेशन घराच्या तिथे वरती बसलेले लोक आहे, तर तुमचं तर मार्केट बाजूला आहे, मग तुमचंच बंद का ठेवलं आहे? हो बरोबर आहे. आम्हाला पण माहित नाही दादा का ठेवलंय. बाकी सर्व इतर भाजी मार्केट, सर्व फ्रूट मार्केट सर्व चालू आहे. फक्त हे मार्केट बंद आहे आणि लोकांना पण आम्ही बोलतोय की तुम्हाला काही त्रास येतो म्हणतात, आम्हाला हीच भाजी मार्केट आवडते. लोक आम्ही 5 दिवस झाला मी इथं तिथं भाजी घेतोय, पण आम्हाला ती भाजी परवडत नाहीये. आमचं पण म्हणणं आहे की आम्हाला इकडेच भाजी मार्केट पाहिजे. या मार्केटमध्ये भाजी घेता अनेकदा इथे आपण आहात, काय तुम्हाला वाटतं यांचा व्यवसाय बंद केला, तुमचं काय प्रतिक्रिया आहे? हां, आज मी भाजी घ्यायला आलो. मला आश्चर्य वाटलं की मला माहीत नव्हतं इथे यांचं उपोषण चालू आहे आणि भाजी विक्रेता इथे बंद झालेलं आहे. महानगरपालिकेने यांच्यावर कारवाई केली आहे, माहीत नव्हतं. मला आश्चर्य वाटलं का उद्या चंपाषष्ठी म्हणून मग भाजी घ्यायला आलो मी. आणि गेल्या 50 वर्षापासून मी माझ्या लहानपणापासून इथे या परिसरामध्ये भाजी घ्यायला येतो आणि इथे खूप भाजी छान मिळते आणि स्वस्त मिळते. आणि या लोकांवर हा अन्याय आहे खरं म्हटलं तर. हा अन्याय असा व्हायला नाही पाहिजे आणि ग्राहकांची पण चांगली सोय होते इथे स्टेशनच्या जवळ आणि या गल्लीमध्ये काही ट्रॅफिकही नसतं, काही वाहतूकही नसते. मग या लोकांवर कशासाठी उगीच कारवाई करतात? फक्त चिमणी गल्ली दरी तर ठिकाणचे सगळे चालू आहे, आणि, त्याबद्दल काय मी सांगाल? आता येताना बघितलं तर स्टेशन रोडला भाजी बसलेले आहेत, फळ विक्रेते बसलेले आहेत, फडके रोडला फळ विक्रेते बसलेले आहेत. बाकी फुटपाथवर मोठमोठे दुकानदार आपले हे लावून बसलेले असतात ना, त्यांचे सामान ठेवलेलं असतं. मग ह्यांच्यावरच बिचारांवर का कारवाई केली जाते हे मला काही लक्षात येत नाही आहे. आणि आमची भाजी घेण्याची आमची खूप गैरसोय झालेली, कारण एवढी स्वस्त भाजी दुसरीकडे कुठे मिळत नाही.